जवळ नाही आले पाहिजे, लक्षात ठेवा. गोल पहिल्या षटक, पहिला चेंडू घेऊन रोहन सोहम अतिशय चांगला फटका. आणि कुठेतरी यष्टीरक्षक या फ्रेम मध्ये नव्हता. बॅटची आउटसाइड एज घेऊन चेंडू सरळ थर्डमॅनच्या रिजन मध्ये चेंडू निघून गेला होता. धावांचा आपल्याला आता VD11 या संघाचा. रोहन नारकर मागच्या सामन्यातील हिरो, ज्याच्या फलंदाजीच्या जोरावर नक्कीच सामना जिंकला गेला. विदाउट लॉस भागीदारी अभेद पार्टनरशिप दोघांची राहिली होती. या स्पर्धेतील विक्रम त्यांच्या नावावर लिहिला गेलाय. बघूया या सामन्यामध्ये कशा प्रकारे कामगिरी करतोय तो रोहन. आणि कुठेतरी चेंडू खाली राहिला होता. रोहन यांच्या मार्फत निर्धाव गेलाय. रिजन मध्ये जाण्याचे चान्सेस, तो सुंदर चेंडूच्या माध्यमातून बघायला मिळते. काही कळलं नव्हतं. मागच्या सामन्यात हिरो ठरला या मॅच मध्ये हिरो, आणि इथे त्रिफळा उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय झालाय. वक्रतुंडच्या गोलंदाजांचा चांगला करिश्मा आपल्याला बघायला मिळतोय. विडी या संघाला लागणार हा पहिला धक्का. बघूया रोहनची जागा घेण्यासाठी कोण येतोय. मोठा चेंडू सळी घेतली होती आणि रोहन याला चेंडू उद्ध्वस्त झाला. एक नावाजलेला असा अष्टपैलू खेळाडू, मोठमोठ्या संघाचा प्रतिनिधित्व राहिले असो, वंडरराम क्रिकेट असो, नक्कीच म्हात्रे ब्रदर्स या ब्रँडचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून ज्याचं नाव आहे असा हितेश बारिया नक्कीच अनुपस्थित होता या सामन्यामध्ये. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतो. चांगला फटका त्याच्या बॅट मधून कव्हर झोन मध्ये चेंडू निघून जातोय, परंतु तेथे क्षेत्ररक्षक असल्या कारणाने अक्षय तेथे एकच धाव आली आहे. रक्षणामध्ये फेरफार करताना दिसतंय आपल्या चांगले क्षेत्ररक्षण लगावताना अशू, नक्कीच सोहम. चिराग ठाकूर साहेबांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचंय. नक्कीच मुख्य आयोजकांपैकी एक चिराग ठाकूर आपण मंचावर उपस्थित राहायचंय. आयोजकांतर्फे स्टेजवर यायचंय. चालू असलेला सामना विडी विपुल दोशी 11 विरुद्ध वक्रतुंड बॉयज गोराई या दोन गोराईतील नामवंत संघामध्ये सामना चालू आहे. एक चांगली लढत आपल्याला बघायला मिळेल. जो जिंकेल तो नक्कीच क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. पप्पू यांचं चांगलं षटक आपल्याला बघायला मिळेल, परंतु बघूया हितेश नो बॉल. नो बॉल घोषित केलाय पंचा यांनी आणि अतिशय सुंदर पंचांची कामगिरी पंचांनी हेरलाय. सुंदर माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. हा डॉट चेंडू होता, काहीची चुका मार्फत झाली आणि अखेर नो बॉल. पंचांचा छोटी छोटी त्या नक्कीच लक्ष देणं गरजेचं असतं. तेच लक्ष पंचांच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. आणि हा चेंडू खाली राहिलाय आणि अपील, परंतु पंचांनी अपील फेटाळू लागले. षटक संपुष्टात आली. धावसंख्या झाली ती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 रन झाले. 5 for 1 लॉस VD11.
मी संदीप जाधव यांनाही विनंती करतोय की आपण स्टेजवर उपस्थित राहायचं व्हायचंय. विनंती आहे, आयोजकांची विनंती, स्टेजवर उपस्थित राहायचं. संदीप जाधव. नक्कीच रोहनची कमतरता भाजून देत नाहीये, कारण की रोहन पहिल्याच षटकात बाद झालाय. परंतु नक्कीच चांगली भागीदारी रचली गेली होती पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही फलंदाजांकडून. आता त्याची कमतरता बाजू देत नाहीये आणि त्याची उणीव भरून काढतोय सोहम. पहिल्या चेंडूवर आलाय, सुंदर असा फटका, त्यावर लिहिल्या होत्या 4 धावा. पुढील चेंडू नितेश यांचा. एक आगळी वेगळी ऍक्शन आपल्याला बघायला मिळते नितेश यांच्या माध्यमातून. बघा अजून एक चांगला फटका आणि तेथे थ्रू आणि तेवढा बॅकअप आपल्याला बघायला मिळतोय वक्रतुंडच्या खेळाडूंकडून. नक्की आक्रमक खेळ त्यांच्या खेळाडूंकडून आपल्याला बघायला मिळतोय. वक्रतुंडच्या पूर्ण सांघिक खेळ आपल्याला त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी, सुंदर फलंदाजी आपल्याला सोमच्याही बॅटमधून बघायला मिळते. परंतु हितेश नक्कीच एक मोठं वादळ जर मैदानामध्ये आलं तर नक्कीच वक्रतुंडच्या गोलंदाजांना घेऊन जाईल, हीच ओळख आहे हितेशची. परंतु 1-2 चौकार त्याच्या बॅटमधून येणं गरजेचं आहे, लय मिळणं गरजेचं आहे हितेशाला. आणि बघा हा चांगला फटका, बॅटचे इनसाइड एज घेऊन चेंडू तरी सीमारेषेजवळ गेला होता. तेवढी ताकद, तेवढी टायमिंग त्यांच्या बॅटमधून होताना दिसते हितेशाच्या. परेश यांचा सुंदर असा चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षकांच्या दिवसातही परेश याच्या माध्यमातून झालाय आणि आजही परेश सुंदर क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला आजच्या या सामन्यात बघायला मिळत आहे. बघा चांगला फटका होता, परंतु बॅटचे इनसाइड एज घेऊन चेंडू मैदानातच राहिलाय. परंतु कुठेतरी वाटत होतं जर फटका कनेक्ट झाला असता तर चेंडू सीमारेषेच्या पार जाण्याचे चान्सेस होते, परंतु नाही. एक धाव, एक चोटी धाव दोन्ही खेळाडूंनी घेतली आहे. सोम आणि हितेश चांगली फलंदाजी, चांगली भागीदारी दोघांच्या माध्यमातून होताना आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितेश या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. पहिल्या चेंडूवर चौकार जरी आला असला, परंतु त्यानंतरचा पुनरागमन नक्कीच वाख्याण्याजोगं आहे वक्रतुंड या संघासाठी. आणि बघा इथेचा हा चेंडू, बॅटची कटोरी लागली, इनसाइड एज लागला होता आणि चेंडू जागी स्थिर राहतोय. नक्की चांगलं पुनरागमन आपल्याला बघायला मिळेल त्याच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर राहिली ती फक्त आणि फक्त 11 धावेवर. नक्कीच एक 11 झाले, 13 रन झालेत. सोहम अजूनही अविजित आहे. चांगली फलंदाजी सोहमच्या माध्यमातून होताना दिसते. आणि बघा हा चांगला फटका, परंतु एकच धाव या चेंडूवर लिहिली होती. नक्कीच बॅनरला जर चेंडू लागला, पडद्याला चेंडू स्पर्श होणं नक्की गरजेचं आहे, तर तुमच्या खात्यामध्ये 4 धावा, तुमच्या बॅलन्समध्ये 4 धावा ऍड केल्या जातील. परंतु पडद्याच्या वरून जर एखादा चेंडू गेला, नशिबाची साथ मिळाली नाही, तर फक्त आणि फक्त एकच धाव आपल्या संघाच्या स्कोअरबोर्डमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. AK11 हा संघ इथे उपस्थित असेल तर नक्कीच आपली उपस्थिती दर्शवायची. लगेगा तो ले ले भाई. चालू असलेला सामना विपुल देसाई 11 विरुद्ध वक्रतुंड गोराई या 2 संघांमध्ये चालू असलेला सामना. दुसरं षटक मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी पहिल्या चौकारानंतर नितेशने चांगलं पुनरागमन केलंय. पुढील चेंडूवर चांगली गोलंदाजी नितेशच्या माध्यमातून बघायला मिळाली होती. त्यानंतर आता तिसरं षटक घेऊन येतोय गोराई परिसरात अजून एक नावाजलेलं नाव आशू कलमस्ते. आशू हाही एक चांगला गोलंदाज आहे.
आणि परंतु पहिला चेंडू नियंत्रणाबाहेर. एक्स्ट्रा चालू झाले रे. चालू असलेला सामना विपुल दोशी 11 विपक्ष वक्रतुंड बॉईज गोराई या दोन संघांमध्ये सामना. आशु कलमस्ते यांचं सुंदर असं षटक आपल्याला बघायला मिळतंय. अतितटीची लढत आपल्याला बघायला मिळते. जो संघ नक्की जिंकेल तो संघ नक्कीच पुढील फेरीमध्ये AK11 या संघाशी 2 हात करेल आणि सेमीफायनल मध्ये कोणता संघ नक्कीच आजच्या दिवसात आपल्याला बघायला मिळणार आहे. या अगोदर शिवम 11 आणि सप्तशृंगी चेतन 11 हे दोन संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. अतिशय सुंदर फटका, परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि टाळ्या झाल्या पाहिजे नक्की क्षेत्ररक्षणासाठी. आणि गडी बाद केलाय कोणता तर हितेश बारिया नावाचं मोठं वादळ आणि टाळ्या झाल्या पाहिजे नक्की. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि नक्कीच टाळ्यांचा कडकडाट आपल्याला परेडसाठी बघायला मिळाला. सुंदर क्षेत्ररक्षण, नक्कीच एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून परिसरात सर्वांचा परिचयाचा असा खेळाडू आहे परेश. त्याचीच प्रचिती आपल्याला या सामन्या दरम्यान बघायला मिळते. नवीन फलंदाज येतो हितेशी जागा घेण्यासाठी तो सौरभ, एक अष्टपैलू असा खेळाडू सौरभ. नक्कीच बघूया चांगलं क्षेत्ररक्षण, कुठेतरी आता चांगलं वातावरण निर्माण झालंय वक्रतुंडच्या. बघूया सोमच्या बॅट मधून सुंदर असा बंदुकीतून गोळी निघेल असा फटका बॅटला निघून सरळ चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलाय. काहीसा कळलं नाही क्षेत्ररक्षकाला चेंडू, तेवढा वेग त्या चेंडू मध्ये होता. चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पार. 4 धावा धावसंख्येत भर पडणार आहे. ती 21 धावा धावफलकावर. एकंदरीत तिसरं षटक मार्गस्थ असताना चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. 21 धावा. बघूया हा चेंडू, चांगला चेंडू वळवला होता, पाया लगतचा चेंडू होता, हळूवार पद्धतीने टोलावून लावला होता सोहम यांनी, परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या 3 षटकाअखेर 22 धावा झाल्या धावफलकावर. 22 धावा, 18 चेंडू, 22 धावा. एक चांगलं समीकरण बघायला मिळत आहे दोन्ही संघांमधील. एकमेकांसमोर नेहमीच हे संघ आपल्याला विभागीय क्रिकेट खेळताना बघायला मिळतात. एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल, परंतु तेवढी चांगली गोलंदाजांनाही तेवढं वाव द्यावे लागेल, कारण की गोलंदाज चांगले केलंय. एका दुसरा चौका जर सोडला तर गोलंदाजींचं कामगिरी आपल्याला वाखाणण्याजोगीच म्हणावी लागेल. पप्पूच्या गोलंदाजी फक्त 6 धावा आल्या. त्यानंतर नितेशनी चांगली गोलंदाजी केली आणि आशूच्याही चेंडूवर एक चौकार आला होता, परंतु चांगलं पुनरागमन म्हणावं लागेल वक्रतुंडच्या गोलंदाजांचा. बघूया उर्वरित एका षटकाचा खेळ अजूनही येणं बाकी. या शेवटच्या षटकामध्ये बघूया आक्रमक फलंदाजी आपल्याला बघायला मिळतं की सोहम, नक्कीच सोहम अविजित राहिलाय, नाबाद आहे पहिल्या सामन्यापासून. मागच्या सामन्यातही सोहम नाबाद राहिला होता. याही सामन्यामध्ये बघूया सोहमच्या बॅटमधून चांगलीच जास्तीत जास्त धावा आल्या, परंतु या शेवटच्या षटकामध्ये अक्षयने शेवटच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामनावीराचा पुरस्कार प्राप्त केला होता. तोच आता गोलंदाजी मार्कवर येतोय. त्याच्या समोर कोण फलंदाजी करतोय तो अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये नाबाद असणारा खेळाडू सोहम. चला, वेळ जास्तीत जास्त जातोय, सामना सुरू करायचा आहे. सौरभ आणि सोहम ही जोडी अक्षय बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय. 22 धावा झाल्या. अजूनही 10 ते 12 धावा जर कुठे या षटकामध्ये काढल्या तर एक मोठी धावसंख्या नक्कीच म्हणावी लागेल, परंतु हा चेंडू कुठेतरी बॅटची इनसाइड एज घेऊन कुठेतरी पप्पू, क्षेत्ररक्षक पप्पू जवळ जातोय. चांगला चेंडू गॅदर केलाय पप्पूने आणि एकच धाव या चेंडूवर. एका धावेने काहीच नुकसान होणार नाहीये वक्रतुंड या संघाचं, परंतु चौकार जर आले तर नक्कीच नुकसानदेय राहणार आहे वक्रतुंड संघासाठी. प्रत्येक चेंडूवर कुठेतरी क्षेत्ररक्षण बदल होताना दिसतोय आपल्याला.
वक्रतुंड संघाकडून, कारण की महत्वाची मॅच आहे, महत्वपूर्ण लढत या स्पर्धेमध्ये. जो जिंकेल तो नक्की जिवंत असणार आहे या स्पर्धेमध्ये, आणि हारेल त्याला नक्कीच या स्पर्धेतून माघार घ्यावी लागणार आहे. त्यांना निरोप या स्पर्धेतून भेटणार आहे. संविधान चषक 2025च्या या आपल्या सुवर्ण अशा स्पर्धेमध्ये वाईट चेंडू घोषित करताय अक्षयचा हा अतिरिक्त अजून एक धावसंख्येत भर पडताना एकेका धावेने नक्कीच पुढे जातोय विडी म्हणजेच विपुलजी दोशी यांचा हा संघ. आणि बघा हा फटका जरी चांगला असता सौरभचा, परंतु अंडरआर्म बॉक्स क्रिकेट म्हटलं या फटक्याला कोणतीच जागा नाहीये. गडी बाद झालाय सौरभच्या रूपामध्ये. बाहेर सौरभची जागा घेण्यासाठी येतोय नवीन बॅटर मनोहर. नक्कीच काहीतरी करावं लागणार आहे मनोहर याला उर्वरित या चेंडूमध्ये, कारण की धावसंख्या आता कुठेतरी स्थिर राहिली आहे. कारण की ज्या 2 ते 3 चौकारांच्या सहाय्याने धावफलक कुठेतरी वर जाताना दिसत होता, या विकेटची पडझड झाल्यामुळे कुठेतरी धावसंख्या आता स्थिर आपल्याला राहताना दिसते. नक्कीच एका दुसरा चौकार जर आला तर एक फायटिंग टोटल आपल्याला बघायला मिळेल, कारण की मागच्या सामन्यामध्ये लो स्कोरिंग सामना झाला होता. फक्त 27 धावा आपल्याला या स्पर्धेमध्ये लोएस्ट टोटल बघायला मिळाला आहे, आणि हायस्ट टोटल या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसात आपल्याला 65 बघायला मिळाला आहे. तो साईचरण संघाच्या नावावर आहे, आणि 46 धावांची पार्टनरशिपही आपल्याला या स्पर्धेदरम्यान बघायला मिळाली आहे. सोहम आणि रोहनच्या माध्यमातून नॉट आउट पार्टनरशिप ही या स्पर्धेची वेगळी बाब आपल्याला बघायला मिळेल. अक्षयचा पुढील चेंडू मनोहर बघूया कशा पद्धतीने मारतोय, परंतु लेग बाय कुठेतरी पंच घोषणा करतील. लेग बाय स्वरूपात एक धावेने कोणतेही नुकसान वक्रतुंडाच्या माध्यमातून होणार नाहीये. परंतु आता सोहम नक्कीच सोहमला स्ट्राईकवर येणं नितांत गरज होतं. तीच गोष्ट मनोहरला माहित होती. डगआउट मधून तीच गोष्ट सांगण्यात येते की सोहमला स्ट्राईकवर येणं गरजेचं आहे. सलामीला आलेला फलंदाज आहे सोहम, आणि सोहमच्या बॅट मधून खोऱ्याने धावा आल्या आहेत. या स्पर्धेमध्ये नाबाद राहिलाय. नक्कीच त्याचा एव्हरेज अतिशय सुंदर आपल्याला बघायला मिळतोय. परंतु बघूया अक्षय हाही तेवढ्या ताकदीचा गोलंदाज आहे. अक्षय विरुद्ध सोहम. नक्कीच चांगला चेंडू होता, काही कळला नाहीये. बॅटच्या खालून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू सरळ जाऊन विसरतोय. चेंडू निर्धाव. नक्कीच पहिल्या डावातील अजून 2 चेंडू बाकी आहे. 2 to go. 4 चेंडूचा खेळ झालाय, आणि हे 4 चेंडू चांगले खेळवलेत अक्षयने. मागच्या सामन्यात मला का सामनावीराचा पुरस्कार देण्यात आलाय की त्याची प्रचिती या सामन्यादरम्यान आपल्याला दाखवतोय तो अक्षय. नक्कीच अष्टपैलू असा खेळाडू आहे. बॅटिंग बॉलिंग क्षेत्ररक्षण तिन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. सोहम बॅटिंग स्ट्राईक बघूया, चांगला फटका, परंतु पप्पूच्या पायाखालून चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. निर्णायक क्षणी येतोय हा सनसनीत चौकार. मगाशी म्हटल्याप्रमाणे सोहमने आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी केली, आणि सुंदर असा फटका कुठेतरी गचाळ क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पार. या चेंडूवर जर एखादा चौकार आला तर नक्कीच एक चांगली धावसंख्या डिफेंडेबल टोटल म्हणावी लागेल. पण तो बघूया, चांगला फटका होता, पण तो कुठेतरी लेग बाईस, आणि दुसऱ्या रन साठी गडी बाद झालाय आणि नाबाद राहिला. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे सोहमच्या इनिंग साठी. या स्पर्धेमध्ये नाबाद राहिल्या, दोन्ही सामन्यामध्ये नाबाद राहिल्या. धावसंख्या झाली आहे ती 30 धावा. 31 धावा जिंकण्यासाठी लक्ष ठेवण्यात आलंय ते वक्रतुंड या संघासमोर. नक्की चांगली फलंदाजी म्हणावी लागेल, आणि तेवढंच चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला बघायला मिळालंय वक्रतुंड या संघासमोर. कारण की मागच्या सामन्यामध्ये त्यांनी फक्त 27 धाव्या समोरच्या संघाला करू दिल्या होत्या, आणि या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त 30 धावा समोरच्या संघाला त्यांनी करून दिल्या. आता 31 धावा जिंकण्यासाठी बघूया 24 चेंडू मध्ये 31 धावा कशा प्रकारे टोटल डिपेंड होतो की तो चेस केला जातो. AK11 या संघाने उपस्थित राहायचंय. AK11 रेडी राहायचंय आपण. यानंतर आपला सामना आहे.
आमचीच मॅच झाली ह्याला पण लास्ट मंदिर एक ओव्हरसोबत 4 आणि चला डावाला दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 31 धावांचं लक्ष घेऊन उतरलाय वक्रतुंड हा संघ. गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकासाठी आमंत्रित केलं जात आहे तो सौरभ याला आणि सलामीला येतोय तो परेश मस्के. नक्की ज्या परेशने सुंदर असं फिल्डिंगचा नजारा सर्व क्रीडा रसिकांना बघायला दिला तोच परेश आता स्ट्राईक एंडवर आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे तो निकेत. 24 चेंडू 31 धावा असं समीकरण आहे. सर्व गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू आणि पहिला चेंडू अतिरिक्त धावेने सुरुवात. धावांचं टार्गेट. समसमान सामना. दोन्ही संघ तुल्यबळ असे संघ आहेत. नेहमीच एकमेकांसमोर खेळताना एकमेकांचा खेळाचा अनुभव बघता समसमान असे दोन्ही संघ आहेत. दुसरा चेंडू चांगला फटका परेशच्या बॅट मधून येतोय. संचलित दणदणीत चौकार. नक्कीच आजचा दिवस मला तरी वाटतं परेशच्या नावावर लिहिला जातो की काय. सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर बॅटिंग त्याच्या बॅट मधून नक्कीच 4 धावा. अफलातून असा फटका कव्हर ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळाला. सौरभच्या पुढील चेंडू बघूया परेश कशा प्रकारे फटका आणि सलग दुसऱ्या चेंडूवर येतोय परेशच्या बॅट मधून. संचलित दणदणीत संविधान चषकचा हा सुंदर चौकार. धावा जेव्हा डिफेंड करायच्या असतात तेव्हा नक्की चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित असतात. परंतु पहिल्या 2 चेंडूवर मोठे फटके परेशच्या बॅट मधून आपल्याला येताना मिळाले. परंतु बघा हा चेंडू कुठेतरी ब्लॉक होता आणि थर्ड अंपायर डिसिजन आहे. सॉफ्ट डिसिजन आउट दिलंय. पर्यंत बघूया तिचं डिसिजन आपण काय येत आहे. लवकरात लवकर आपल्या हातून फेअर डिसिजन येईल. स्टंपिंगचा डिसिजन आहे. स्टंपिंगचा डिसिजन लवकरात लवकर बघायचंय. तोपर्यंत फिल्डिंग लावून घ्यायचे. संघाने फिल्डिंग लावून रेडी राहायचंय. अँगल पण नाही
आउट आहे. एसटी चेंडून बाद होतोय. खेळाडू चांगले ब्लॉक झाला होता. काही इंचाच्या अंतराने बाद झालाय परेश. स्टंपला बॉल एसटीने लागला. थोडासा लाईनीच्या अगोदर कुठेतरी राहिला होता परेश. आणि परंतु चांगली फलंदाजी आपल्या संघाकडे केली होती परेशाने. मॅचला सुरुवात करायची. परेशची जागा घेण्यासाठी येतोय तो अक्षय. ज्या अक्षयने मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. परंतु परेश छोटीशी का होईना चांगली इनिंग खेळून बाद झालाय. बघा चांगला फटका. सौरभचा पहिले षटक चालू आहे आणि धावसंख्या झाली ती 4 बॉल 10. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. अजून 2 चेंडू येणं बाकी आहे. चांगला फटका आणि बघा कुठेतरी वाटत होतं हा चेंडू चौकार जातोय की काय, परंतु गडी बाद झालाय निकेशच्या रूपामध्ये. दोन्ही सलामी मिळून बाद. कसा वेगळा फटका मारायचा नादामध्ये वाईड चेंडू घोषित करतायत आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. 11 धावसंख्या पोहोचते ती 11 धावेवर. एक सुंदर असा क्षेत्ररक्षण आणि गडी बाद झालाय सोमच्या माध्यमातून. सुंदर असा रन आउट आणि नितेश बाद होऊन परततोय. पहिल्या षटकामध्ये 3 मोठे हादरे लागलेत वक्रतोंड या संघाला आणि धावसंख्या स्थिर आहे ती फक्त आणि फक्त 11 धावसंख्येवर 3 गडी बाद झालेत पहिल्या षटकामध्ये. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू. अजूनही 18 बॉल 20 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. सामना कुठेतरी सोपा वाटतोय परंतु जर तुमच्या विकेट जास्तीत जास्त गेल्या तर नक्कीच सामना अवघड होऊन बसेल. पण नक्की जमेची बाजू अक्षय अजूनही नॉन स्ट्राईकला उभा आहे. कारण की अक्षय जोपर्यंत खेळपट्टीवर उभा आहे तर नक्कीच सामन्याचं पारडं वक्रतुंडच्या बाजूने आपल्याला बघायला मिळेल. परंतु अजूनही त्यांच्या VD11 या संघाच्या ताफ्यामध्ये नावाजलेले असे गोलंदाज आपल्याला बघायला मिळतील. गोलंदाजी मार्फत आता येतोय तो सोहम. ज्या सोमच्या माध्यमातून नक्कीच ही स्पर्धा एक चांगल्या
बॅटिंग असो गोलंदाजी असो नक्की त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा त्याच्यासाठी तरी चांगली राहिली आहे, कारण की फलंदाजीमध्ये तो अविजित राहिलाय, नाबाद राहिलाय दोन्ही मॅचमध्ये. आता बघूया या महत्वाच्या सामन्यामध्ये, निर्णायक सामन्यामध्ये त्याच्या संघाला त्याच्याकडून विकेटची अपेक्षा असेल. ईस्टर्नच्या मागे चांगली कामगिरी हितेशच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. वेळोवेळी क्षेत्ररक्षकामध्ये बदल करताना आपल्याला बघायला मिळतो. सोहम गोलंदाजी मार्गावर उंचपुरा असा खेळाडू आहे आणि बघा चांगला चेंडू खेळून काढलाय, कारण की आता बॅटरला माहित आहे 18 चेंडू 20 हे समीकरण सोपं समीकरण आहे, परंतु जर आपण एखाद दुसरा मोठा फटका मारायच्या नादामध्ये जर विकेट गमावल्या तर कुठेतरी ते अवघड होऊन बसणार आहे. नक्कीच आज कानमंत्र अक्षयने दिला असावा नवीन आलेल्या बॅटरला. गौरव 17 बॉल 19 अजूनही जिंकण्यासाठी समीकरण आहे. नक्कीच चांगला चेंडू वाईड बॉल घोषित केलाय, परंतु बघूया वाईड +1 अशा 2 धावा या चेंडूवर मिळताना दिसतात आहे आपल्याला सोमच्या माध्यमातून. नक्की एक चांगली कॉलिंग, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट अक्षय आणि गौरव दोघांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. मूर्ती लहान पण कीर्तिमान असे हे 2 खेळाडू आपल्याला बघायला मिळतात आहे. आता कुठेतरी 17 चेंडू 17 धावा असं समीकरण येऊन ठेपलंय, त्यामुळे बघूया समसमान असणारा सामना. नक्कीच VD11 या संघाला जास्तीत जास्त विकेट घेणं गरजेचं आहे आणि वक्रतुंड या संघाला एकेका धावाने पुढे जाताना काही अडथळा निर्माण होणार नाहीये. त्यांना माहित आहे एका दुसरा एक्स्ट्रा धाव आणि एका दुसरा चौकार आपण कधीही मारू शकतो. नक्कीच ती कॅलिबर, ती कॅपेबिलिटी या संघामध्ये आहे, त्यामुळे अक्षय आणि गौरव एकेका धावेने कुठेतरी विजयासमीप जाताना आपल्याला बघायला मिळतील. या षटक चालू असताना सोम आणि सोमचा हा चेंडू काहीसा उसळी घेतली होती आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच आपल्या या संविधान चषक 2025 या स्पर्धेचा आपल्या गोराई परिसरातील महिला भगिनी या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला बघायला मिळतात आहे. त्यांचे आम्ही संविधान चषक 2025च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असे स्वागत करतो. या स्पर्धेदरम्यान नक्कीच चांगला फटका अक्षयच्या माध्यमातून होता, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावलाय, त्यामुळे फलस्वरूप 1 धाव मिळेल आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला 4 बॉल झाले. अजूनही या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. चांगलं षटक म्हणावं लागेल सोमच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. बॉल टू बॉल सामना, नक्कीच बॉल टू बॉल सामना जेवढा आपल्याला वाटतो तेवढा सोपा नसतो, कठीण दोन्ही संघांसाठी असतो, परंतु तो कोणता संघ आहे तो ह्या पार करे. परंतु बघूया पॉइंट रिजन मध्ये चेंडू, नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. नक्कीच चांगली फिल्डिंग क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजाला साथ नेहमीच आपल्याला देणं गरजेचं असतं. खेळाडूंना ही गोष्ट माहीत आहे आणि त्याचा पुरेपूर उपयोग करताना आपल्याला VD11 या संघाचे खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. शेवटचा चेंडू सोम याच्या षटकामधील आणि बघा हा चांगला फटका होता, परंतु कुठेतरी बॅटचे आउटसाइड एज घेऊन चेंडू फक्त विकेटवरच राहतोय आणि षटक संपलंय. धावसंख्या झाली होती 18 धावा, अजूनही 12 बॉल 13 धावा जिंकण्यासाठी समीकरण आहे. वक्रतुंड महत्वाची मॅच, निर्णायक मॅच या सामन्या मालिकेमधील आपल्याला बघायला मिळते. संविधान चषक 2025 पर्व 5वे मान्यवर या स्पर्धेचा नक्कीच आनंद घेताना आपल्याला मुख्य व्यासपीठावर बघायला मिळतात आहे. संध्या रात्रीच्या डे नाईट स्वरूपाची स्पर्धा आहे. नक्कीच सर्व या स्पर्धेचा आनंद घेतात आहे. किराडसिक असू दे या गोराई परिसरातील सर्व नागरिक असू दे, नक्की त्यांचेही आम्ही हार्दिक असे हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचेही सहकार्य या स्पर्धेदरम्यान राहिलं, त्यामुळे त्यांचे आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. या स्पर्धेला तुमचेही मूल्यवान वेळ आणि सहकार्य दिल्याबद्दल संविधान चषक 2025च्या माध्यमातून तुमचेही आभार. संदीप गोलंदाजी मार्कवर येतो. नक्की पहिल्या षटकामध्ये जेव्हा वाटलं होतं की 3 गडी बाद झाले, त्यामुळे वाटत होतं की कुठेतरी विकेटची पडझड होईल, परंतु गौरव आणि अक्षय या दोन्ही खेळाडूंनी चांगला फटका आहे अक्षयच्या माध्यमातून, परंतु नक्कीच या फटक्यांसाठीच ओळखला जातो अक्षय, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण सोमच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. तेवढा चांगला बॅकअप सर्व खेळाडूंकडून मिळतोय. आता तिची मॅच आहे. नक्कीच एक चेंडू
डॉट होतोय तर एक चेंडू कुठेतरी 1 रन 2 रन आपल्याला बघायला मिळतात. एक एक छोटी धाव दोन्ही खेळाडू नक्की चांगलं दोघांमध्ये रनिंग द बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळत आहे. विनंती आहे पडद्यावरचे हात काढा. सामना अतितटीचा आहे. जेवढे क्रीडा रसिक क्रिकेटचा आनंद घ्या. नक्की स्पर्धा तुमच्यासाठीच आहे. फक्त पडद्यावरचा हात काढा. धन्यवाद. संदीपचा पुढील चेंडू बघूया. चांगला फटका. लेग क्लास चांगला होता परंतु कुठेतरी आणि चेंडू डिसिजन कळवायचंय. पंचांनी डिसिजन कळवायचंय काय ते. 2 रन आहे. धन्यवाद अमित सर. दहा सेकंद होऊन गेलेत. रिव्ह्यू आपल्याला 10 सेकंद अगोदरच घ्यायचा आहे. 2च धावा आहे. धन्यवाद. आजच्या दिवसात चांगली कामगिरी आपल्या पंचांच्या माध्यमातून राहिली गेली आहे. मिथिलेश सर आणि अमित सर नक्कीच आजच्या स्पर्धेसाठी चांगली सुंदर कामगिरी यांच्या माध्यमातून राहिली आहे. कुठेतरी 1 धाव बोनस स्वरूपात त्यांना मिळाली आहे. परंतु चांगला फटका आपल्याला गौरवच्या माध्यमातून बघायला मिळाला होता. बघा सुंदर असा फटका आणि कुठेतरी लक फॅक्टर असणं गरजेचं आहे. नशिबाची साथ सध्या तरी आपल्याला बघायला मिळते ती VD11 या संघाच्या बाजूने. नक्कीच या चेंडूवर 4 धावा लिहिल्या गेल्या होत्या परंतु कुठेतरी चेंडूने उसळी घेतली आणि चेंडू पडद्याच्या बाजूने निघून गेलाय. कुठेतरी मलाही वाटतं चेंडू रुसलाय की काय गौरववर, कारण की या चेंडूवर चौकारच होता. नक्कीच अजून काहीस जास्त परिश्रम करावं लागणार आहे गौरव आणि अक्षय यांना. परंतु एक चांगली नाबाद खेळी दोघांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. परंतु संदीप बघा अजून एक चांगला फटका परंतु तेवढंच चांगलं जलद गतीने दोघांचा रनिंग द बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळत आहे. एक छोटी धाव बघायला मिळाली आहे. पंचांनी अपील फेटाळून लावली आणि एकंदरीत धाव संख्या झाली आहे ती तब्बल 8 बॉल 8. जिंकण्यासाठी असं समीकरण 8 बॉल 8. नक्कीच विजयाशी कुणाची बांधेल ती गाठ. कोणता संघ असेल वक्रतुंड की VD11. नक्कीच पुढील 8 चेंडू मध्ये आपल्याला बघायला मिळणार 8 बॉल 8. नक्कीच असे जे सामने असतात ना नक्कीच अटीतटीचे होतात. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना जातो की काय. संदीप अक्षय नक्कीच अक्षयने आजचा दिवस गाजवलाय म्हणावं लागेल. बघा एकच रिझन मध्ये आणि होते काय भोक्याच्या शनी येतोय. सुंदर चौकार अक्षयच्या बॅट मधून संचालित असा चौकार. नक्कीच अक्षयसाठी टाळ्या होत आहे. मैदानाच्या चौ बाजूने आपल्याला अक्षयच्या साठी टाळ्या होताना नक्कीच टाळ्यांचा गजर. आणि आपल्या विभागातील संघ आहे वक्रतुंड. गोराई विभागातील नावाजलेला संघ एका बलाढ्य संघ VD11 म्हणजे विपुल दोशी साहेबांचा हा संघ आहे. नक्कीच कुठेतरी एका मोठ्या बलाढ्य संघाला पराभवाच्या छायेत नेताना दिसतोय की काय. नक्की वाखाण्याजोगी खेळी अक्षयच्या माध्यमातून बघायला मिळते. आता फक्त 4 धावांची गरज आहे. बघूया कुठेतरी आता वाईड घोषित केलाय परंतु वाईड वर होतंय काय तर एसटीची 2 बाद घोळावं लागेल. त्यामुळे वाईडला रिव्ह्यू नाही आहे. त्यामुळे वाईडला रन काउंट बॉल काउंट आणि विकेट काउंट. परंतु छोटीशी का होईना टाळ्या झाल्या पाहिजे अक्षयसाठी. संघाला उपयुक्त खेळी केली अक्षयने. सुंदर खेळी केली. बॅटर्स यायचंय. बॅटर नवीन बॅटर बॅटरला विनंती आहे तुम्हाला जी जागा आम्ही दिली त्याच जागेतून यायचंय. धन्यवाद. नक्कीच चांगली अक्षयने फलंदाजी केली. आता अक्षयची जागा घेण्यासाठी येतोय नवीन बॅटर धीरज. परंतु अजूनही जिंकण्यासाठी 4 धावा 3 धावा पाहिजे फक्त 3 कारण की हा वाईट चेंडू रन काउंट आहे. शेवटचं षटक आता बघूया कोण हाताळण्यात येत आहे. 6 बॉल 3. नक्कीच असे सामने आपण भरपूर बघितलेत. 6 बॉल 3 6 बॉल 1 6 बॉल 2 6 बॉल 4 6 बॉल 6. जेव्हा असे समीकरण येतात नक्कीच फलंदाजी करणाऱ्या टीमवर जे दडपण असतं ना ते नक्कीच कुणी विचार नाही करू शकत. एवढं दडपण फलंदाजावर असतं. आपण 6 बॉल 12 6 बॉल 16 जरी म्हटलं ना तर असं वाटतं की होतील. परंतु 6 बॉल 6 6 बॉल 3 6 बॉल 1 6 बॉल 2 असे समीकरण अवघड असतात. गोलंदाजी मार्कवर बघूया आता. हितेश बारिया गोलंदाजी मार्कवर आणि गौरव ज्या गौरवच्या बॅटमधून चांगल्या धावा या सामन्यामध्ये आल्या आहेत. तोच गौरव 6 बॉल 3 कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. चला वेळ जातोय. पंच अंपायर
अतितटीची ही लढत आहे, निर्णायक मॅच आहे. या स्पर्धेतील जो संघ जिंकेल तो नक्की 2 हात करणार आहे आजच्या दिवसात AK11 या संघाबरोबर. आणि हा नो बॉल देण्यात येईल. चेक अलाउड नाही आहे आपल्या. नो बॉल आहे. नक्कीच उत्कृष्ट सुंदर डिसिजन आहे पंचांमार्फत. नो बॉल आहे. आजच्या दिवसात हे दुसऱ्यांदा घडलंय. आजच्या दिवसामध्ये नक्की दुसऱ्यांदा घडलं गेलंय. दुपारच्या 17 मध्ये असं झालं होतं. आता 6 बॉल 2 जिंकण्यासाठी 6 बॉल 2 असं समीकरण. आणि बघा यासाठी ओळखला जातो हितेश. 6 बॉल 2 5 बॉल 2 आता समीकरण आहे. अतितटीची अशी लढत आहे. नक्कीच कुठेतरी आता असं वाटतंय चांगल्या वेळी गौरव बाद झालाय मोक्याच्या क्षणी. परंतु आता बघूया कोण येतोय गौरवची जागा घेण्यासाठी. अजयला नक्कीच अजय राहावं लागणार आहे शेवटपर्यंत जर संघाला विजयशी मिळवून द्यायचा असेल. 5 बॉल 2 5 बॉल 2 असं सामन्याचं समीकरण आहे. बघूया पप्पू. आणि बघा हा सामन्यामध्ये आता काहीसा रोमांच निर्माण झालाय. 4 बॉल 2 काहीतरी बॅकफुटवर खेळायच्या नादामध्ये हा निर्धाव चेंडू आलाय. पप्पूला कुठेतरी वाटत होता की स्लोअर वन चेंडू येतोय आणि आपण बॅकफुटवर खेळून काढूया, परंतु नाही. हाही एक चाणक्य गोलंदाज आहे, चातुर गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. एक अष्टपैलू असा खेळाडू आहे. बघा फिल्डिंगची सजावट सर्व खेळाडू जवळ घेतले. 4 बॉल 2 आणि बघा काय होतंय. एकच धाव होती आणि त्यावर थ्रोबाई स्वरूपामध्ये 4 धावा बोनस स्वरूपात दिलाय आणि सामना जिंकलाय. वक्रतुंड 11 आणि सलग सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय तो वक्रतुंड 11. हार्ड लक हितेश बारी अँड कंपनी. आणि आपण आता मी विनंती करतो मॅन ऑफ द मॅच AK11 रेडी राहायचं. AK11 अरे लेफ्ट में बॉल छूटल्यावर का थोडी असं होतं यार. काय बोलतोय यार, एम्पायरिंग करतोय यार. या सामन्यात AK11 चा कॅप्टन आणि वक्रतुंडचा कॅप्टन मॅन ऑफ द पुरस्कार मॅन ऑफ द मॅच ठरतो.